मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू ऋतुजाज ब्लॉग. तर आय नो की मी खूप एक पिरियड ऑफ गॅपनंतर पुन्हा स्टार्ट करते आहे. तर आता मी का मध्ये व्हिडिओ शूट नव्हते केले किंवा काय काय काय, तर आता आपण त्याच्याबद्दल नको बोलूया. आता मी परत एकदा पुन्हा स्टार्ट करते आहे. तर आणि आता मी नाही बंद करणार आहे, जो की मी गॅप घेतला होता. तर परत असं नाही होणार. तर तुम्ही सर्वजण असेच कनेक्ट राहा, माझ्यासोबत राहा. आणि तर आजचा ब्लॉग आहे. तर आज मी गेली होती माझ्या फ्रेंडकडे, दिव्याकडे, खूप दिवसांनी. तर असून एक नवीन सुरुवात आहे. तर तुम्ही जाऊन पहिलं ते वाले क्लिप्स बघा की मी दिव्याच्या घरी जाऊन आम्ही दोघींनी काय मस्ती केली. आम्ही काहीतरी खूप एक स्पेशल बनवलं फर्स्ट टाईम. आणि तर बाकी पण खूप साऱ्या गोष्टी, आम्ही गप्पा पण मारल्या खूप दिवसानंतर. मला सुद्धा एक रिलॅक्स टाईम भेटलेला माझावाला. तर तुम्हाला पण मी दाखवते. तर चला मग. तर सगळ्यात आधी आम्ही ग्रॉसरी शॉपिंग केली, जे आम्हाला गोष्टी लागणार होत्या बनवण्यासाठी. तर त्या सर्व घेतल्या आणि अशीच लिफ्टमध्ये आमची मस्ती चाललेली टाईमपासवाली. त्यानंतर आम्ही रेसिपी बघितली आणि मग त्यानंतर आम्ही सगळ्यात आधी खोबरं बारीक करून घेतलं. तर फ्रेंड्स, याच्यासाठी आम्ही घेतलेलं आहे खोबरं. त्यानंतर खोबरं दोन्ही एक्झॅक्ट. आम्ही पण दुसऱ्याचीच रेसिपी बघितली आहे, ते आम्ही नंतर. तर तुपामध्ये आम्ही टाकलं आता खोबरं. त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकणारे, गूळ टाकणारे आणि ओ वाव सगळं लेट सुचतं आम्हाला. आणि मग तूप टाकले सगळ्यात आधी, मग त्याच्यात आता खोबरं टाकलंय. तर आणि इथं तांदळाचं पीठ सुद्धा आहे. तर चला मग बघूया आता. गणपती बाप्पा मोरया. हा, तर आज चतुर्थी आहे, ते पण स्पेशल आहे. आज सगळं स्पेशल. खूप दिवसांनी मी तर फर्स्ट टाइम बनवते, मी याच्या आधी कधी बनवले नाही. पहिल्यांदा एक साथ एका किचन मध्ये. ड्रीम आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल, आम्ही बनवणारे उकडीचे मोदक. आणि त्यासाठी आम्ही आता इथे उकड तयार करून घेतो आहे, जे की तुम्ही दूध, पाणी, थोडंसं तूप आणि तांदळाचं पीठ मिक्स करून बनवू शकता. थोडं मीठसुद्धा घालायचं आहे. आणि एक थोडा वेळ हे सगळं मिक्स झाल्यानंतर एक 10 मिनटं झाकून ठेवायचं आणि त्याला फक्त वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर काढून घ्यायचं आहे. सगळं झाल्यानंतर मग मी तर मोल्डमध्ये बनवले होते. तुम्ही हाताने सुद्धा बनवू शकतात, पण हाताने मला जरा अवघड वाटले. तर तुम्हाला जसं इझी असेल तसं तुम्ही करू शकता. ये फायनली आमचे मोदक रेडी झालेले आहे. आणि आता याला आम्ही थोडा वेळ वाफवून घेणार आहे. जास्त वेळ नाही करायचं आहे, कारण मग ते फुटतात. एक हार्डली तुम्ही 5 to 10 मिनिट्स फक्त तुम्हाला स्टीम करून घ्यायचे आणि रेडी झाले मग तुमचे मोदक. आणि मग ते मस्तपैकी आम्ही गणपती बाप्पांना दाखवले आणि इथे दिव्याने माझा मस्त असा पाहुणचार केलेला. तर खूप छान झालेलं सगळंच जेवण आणि खूप दिवसांनी मी तिच्याकडे गेलेली. सो आणि खूप भारी वाटतं, असं खूप प्रेमाने आपल्याला कोणीतरी जेवण बनवून खाऊ घालतं. सो
सो थँक्यू तर मी म्हणणार नाही दिव्या, लव यू. मला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.